Welcome back to In Goa News. The historic 150-year-old Rampurush temple in Sant Inas is set to receive a major facelift, marking a new chapter in its spiritual and cultural legacy. The temple committee has extended heartfelt gratitude to landowner and former Panaji Municipal Corporation Councillor Aldrin Suarez for donating land for the project and has called upon devotees to support the renovation in any way they can. आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं गच्छति जय देवा समर्था येतद्य सर्वास अभिदा रामपुरुष प्रमुख पंचायत देवता देवा जगिदासा हांगासरले आज यजमानाची कुलदेवता आणि त्याप्रमाणे जगिदासा त्यांच्या पत्नी कुलदेवता आणि त्याप्रमाणे जगिदासा महालक्ष्मी हांगासरले रामपुरुष आणि त्याप्रमाणे ताडमाड शिवशंभो आपटेश्वर सिद्धिविनायक आणि त्याप्रमाणे देवा गंधपूल अधिकारी आणि त्याप्रमाणे देवा जगिदासा अनन्य भक्तिभावने आज पाय कणणे आणि पाय भरणे अशी रीतीने दोन्ही मुहूर्त एकदा असता आणि त्याप्रमाणे या पट्टीत दोन्ही मुहूर्त हे नसल्याशिवाय कलागून 11 तारीख पयर आता पाय कणणे कडून आज पाय भरणे म्हणजे आज महागणपतीची पूजा आणि त्याप्रमाणे आज जगिदासा देवा अनन्य भक्तिभावने पृथ्वी अनंत कुर्मा आज त्यांचे ध्यान आवाहन पंचोपचार पूजा करून आणि त्याप्रमाणे पूर्ण नामकशिला अशी रीतीने आज जगिदासा ह्याच्याप्रमाणे करून आज यथाशक्ती मूर्ताच्या ह्याच्याप्रमाणे अनन्य भक्तिभावने यजमान नाव किती म्हटलं तुमचे राजेश आणि त्याप्रमाणे सौभाग्य होते त्यांच्याकडून आज जगिदासा या पूर्ण नामकशिला तेकर बसवपाचे यथाविधी त्यांच्याकडून करून दिल्याचा तेव्हा जगिदासा रामपुरुषा केला त्या सेवेच्या कल्पोक्तपळा काही प्रकारच्या जगिदासा याच्या चूक मा घडलेल्या असत जाल्यार आज हांगासर कोण कोण कितले देवता असा कोण असा आमका काय खबर ना त्याप्रमाणे जगिदासा जितको आपले खबर असा त्याप्रमाणे जगिदासा देवा तुमका पान सुपारी आणि त्याप्रमाणे जगिदासा दवरलेला असा तरी पण किती तरी चूक मा किती घडलेले असत जाल्यार तुम्ही तुमचं अस्तित्व दाखोवपाचे आणि त्याप्रमाणे पुढे नूतन मंदिर बांधल्यानंतर तुमचो जागो तुमचो आज स्थान जे जे कितें आसा ते तुम्ही घेवपाचे आणि त्याप्रमाणे आज जे कितें आसा अनन्य भक्तिभावने हे आता कामा एकटे कडसून काय जावपाचे ना आज जे कितें आसा 10 जाण म्हटल्यार 10 जाणांकडे सुद्धा जावपाचे ना महाजन म्हटल्यार महाजनाकडे सुद्धा जावपाचे ना सगळे भक्तजन महाजन दशजन आणि त्याप्रमाणे कमिटी सगळे हातभार लागून आज जे कितें आसा तुझ्या अमृत कृपादृष्टीमुळे हे पूर्णत्वाक पूर्ण नामकशिला स्थापन केला त्याप्रमाणे जे कितें आसा प्लॅन आणि त्याप्रमाणे जे कितें आसा मंदिर कशें बांधपाक जाय आणि त्याप्रमाणे कशें हे जावपाक जाय ती सगळे आज जे कितें आसा तयार करून आता हे पावसाळ्यात आता हे जाल्यानंतर सुरू करपाचे आसा तेन्ना तुमच्या अमृत कृपादृष्टीमुळे ही जे कितें कार्य आसा ते बेगीनतले बेगीन आज त्यांच्यानी मनान चितलेले आसा कितले महिने कितले या हितून त्या ह्याच्याप्रमाणे आज जे कितें आसा चारू सायडीन कामदाराकडसून असो आज सामान आज काही प्रकारचे आज जे कितें आसा सामान सोमयता त्याच्यात सुद्धा कसल्याच प्रकारचे अडीअडकळ नसताना तुमच्या अमृत कृपादृष्टीमुळे देवा जे कितें आसा सांगणे केला त्याप्रमाणे आज जे कितें आसा आतापर्यंत कसलेच प्रकारचे विघ्न नसताना निर्विघ्नपणे सगळे कार्य जाल्ले आसा म्हटल्या बरोबर तुझ्या अमृत कृपादृष्टीमुळे भक्तांचे मनोरथ जे कितें आसा ते खरें करपाक तुझ्या अमृत कृपादृष्टीमुळे बेगीनतले बेगीन आज जे खरें करून आणि त्याप्रमाणे देवळातले पुढले आज जे कितें आसा गाभारा आणि त्याप्रमाणे सगळे हे करता तेन्ना प्रसाद पाकळे घेऊन जे जे कितें निर्णय घेवपाचे आसा तांकां निर्णय घेवपाक तू त्यांचे पाटल्यान राहून त्याप्रमाणे आज जे कितें आसा तुझे स्थान तुझे हे करून येऊ भव्य आणि दिव्य अशे रीतीन मंदिर जे कितें आसा तेव्हा तुमचो अमृत कृपादृष्टीमुळे फळाचे बेगीनतले बेगीन स्थापना जावपाक जाय आणि त्याप्रमाणे तुझे आज जे कितें आसा निरंतर सेवा भक्त मंडळी कडसून करून सगळ्यांक आयु आरोग्य अन्न वस्त्र तुझे राखण तुझे आशीर्वाद दवरून कल्याण करणी बरं कर जय जय रामपुरुष महाराज की जय. हे आमचे देऊळ बांदपाचें एक सपन आशिल्लें जवळ जवळ 172 इयर्स जाले की हे देऊळ हांगा ल्हानशें उबें आमच्या पुर्वजांनी केल्लें आनी तांचें सपन आशिल्लें की हे देऊळ बांदून घेवचें सगळे कडेन देवळां जाल्लीं आसा फक्त हें देऊळ आशिल्लें खूब आडकळी आयल्यो पूण ह्या आडकळींच्यान सगळ्या गांवच्या लोकांनी ते आमी मार्ग काडून आतां निमाणो आयज भुमिपुजा केली आनी आमी देऊळ बांदपाच्या मार्गाक लागल्या. हाका लागून आमी भाटकार जो आमचो आसा ऑल्ड्रीन सुवारीस आणि ताच्या फॅमिलीक काळजान साकून तांकां देव बरें करूं म्हणटा की तांकांच लागून हे आज देऊळ बांदपाक आमी सुरवात केल्या आनी देऊळ बांदपाक हे गांवचे सगळे लोक हातभार लायतले अशें समजून आमी ह्या देवळाचे आयच्यान काम सुरवात करता. पूर्णनामकशिलाय नमः रूपमाग्रापयामि दीपं दर्शयामि पूर्णनामकशिलाय
घालून निलोठांगणावनी नजर डाकुळ्या पायी प्रेमे आलिंगना महावीर वाळे तमेव